2021 मध्ये खरात आणि चाकणकरांचा गुवाहाटी दौराही झाला होता। खरात आणि चाकणकरांनी एकत्र गुवाहाटीचा दौरा केलेला। रुपाली चाकणकर आणि त्यांच्या बहीण प्रतिभा चाकणकर आणि भोंदू अशोक खरात हे गुवाहाटीच्या रेडिसन ब्लू या हॉटेलमध्ये एकाच तारखांना वास्तव्यास होते। मुख्य म्हणजे भोंदू खरातने अनेकांना कामाख्या देवीला नेऊन पूजा घातल्याचेही आरोप होत आहेत। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांच्याकडून। तर चंदन, आपण या ठिकाणी बघतोय थेट खरातचं आता गुवाहाटी कनेक्शन असल्याचं देखील समोर आलेलं आहे। अनेकांची पूजा त्या ठिकाणी त्यांनी करवलेली आहे। याशिवाय चाकणकरांचा देखील यामध्ये सहभाग असल्याची माहिती मिळते। काय अपडेट? पण जर बघितलं असेल तर 2021 साली रुपाली चाकणकर, त्याचप्रमाणे त्यांची बहीण प्रतिभा चाकणकर आणि भोंदू बाबा अशोक खरात हे तिघही एकत्र गुवाहाटीला गेल्याची माहिती जी आहे ती आता समोर येते आहे। काही वेळासाठी थांबवते आपल्यासोबत अंजली दमानिया ताई फोन लाईन वरून जोडल्या गेलेल्या आहेत। ताई, आपण पाहतोय आतापर्यंत अशोक खरात वरती अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप झालेले आहेत, मात्र आता या संपूर्ण प्रकरणामध्ये गुवाहाटी कनेक्शन समोर आलेलं आहे। या संदर्भात आपण काय म्हणाल? नाही, आताच काही वेळापूर्वी ही बातमी मला कळली की गुवाहाटीला 28 ऑगस्ट 2021 ला ही तिन्ही मंडळी म्हणजे अशोक खरात, रुपाली चाकणकर आणि प्रतिभा चाकणकर हे गेले होते। तर हे कशासाठी गेले, त्यांचं काय काम होतं तिकडे एकत्रपणे, आणि गुवाहाटीच्या रॅडिसन ब्लू मध्ये म्हणजे नक्कीच कामाख्याला गेले होते, मग तिथे जे अघोरी प्रकार चालतात त्याच्यासाठी गेले होते का, असे असंख्य प्रश्न मनात येतात। म्हणजे हे जे रुपाली चाकणकर आपल्याला सदोदत म्हणायच्या की माझे ते गुरु होते आणि ते गुरु होते म्हणूनच आम्ही भेटायचो, तर ही त्यांची भेटघाट ही 2021च्या आधीपासून म्हणजे असल्याशिवाय त्यांच्याबरोबर त्या गुवाहाटीला तर नक्कीच जाणार नाहीत। तर आता हे का गेले, काय त्याच्या मागचा गूढ आहे, या सगळ्या गोष्टी बाहेर आल्या पाहिजेत। मला असंही आता काही आज माध्यमांकडनं कळलंय की उद्या त्यांची ईडीकडे चौकशी आहे, तर या असंख्य प्रश्नांना आता त्यांना उत्तर द्यायला लागणार आहे। आणि मला राग या गोष्टीचा येतोय की रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष असताना अशा व्यक्तीबरोबर जाणं आणि हे सगळे अघोरी प्रकार करणं, हे त्या पदाला तरी त्याची तरी गरिमा बाळगायला पाहिजे होती त्यांनी, पण तसंही त्यांनी केलं नाहीये। मला अतिशय संताप आलाय हे सगळं ऐकून, आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी पोलिसांसमोर दिली आणि दिलीच पाहिजेत। अगदीच धन्यवाद ताई, तुम्ही या संदर्भात प्रतिक्रिया दिली त्यासाठी। तर आपण पाहतोय 2021 मध्ये खरात आणि चाकणकरांचा गुवाहाटीचा दौरा झालेला आहे। रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये खरात, रुपाली चाकणकर, त्यांच्यासोबतच प्रतिभा चाकणकर हे सर्व एकाच हॉटेलमध्ये एकाच तारखेला वास्तव्यास होते अशी देखील माहिती आता मिळते।